नमस्कार. परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी दिनांक 27 मे 2026 रोजी महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे डायरेक्टर व कार्याध्यक्ष रणजित सावरगाव यांची परभणी जिल्हा बॉक्सिंग संघटनेच्या बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्रास भेट. जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे सचिव धनंजय बनसोडे यांनी भव्य असे स्वागत करून फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली. त्यांनी जिल्हा बॉक्सिंग संघटनेच्या केंद्राला भेट देऊन पाहणी केली व सेंटरचे भरभरून कौतुक केले. तसेच बॉक्सरच्या कामगिरीचा आढावा घेतला. या सेंटरच्या बॉक्सरने राज्य व राष्ट्रीय लेवलला चांगली कामगिरी केल्याबद्दल त्यांनी बॉक्सिंग विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाला किरण मानोतकर, शंकर शहाणे, श्याम खरवडे, पत्रकार दिनकर देशपांडे, गोरखनाथ डापकर, अंकुश शेट्टे आदींची उपस्थिती होती. यावेळी बॉक्सिंग संघटनेचे सेंटरचे शिव गाडेकर, अभिमन्यू कोटकवार, शैलेश चव्हाण, शेख सोहेल, मधुर बिसाड आदींनी परिश्रम घेतले. यावेळी महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे परभणी जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे धनंजय बनसोडे यांचे कौतुक केले. धनंजय सर माझे खूप जुने मित्र आहेत. ते खूप वर्षापासून आमचे संबंध आहेत आणि ते जे काय काम करतात ते मला माहिती आहे. आणि त्याच्यामुळे आज मला विशेष त्यांची इच्छा होती की लक्षवेधमधनं जे काय केंद्र उभारणी झालेली आहे त्याला भेट द्यावी. आणि आज तो मला योग आला आणि मला खरोखर आनंद झाला हे सगळं बघून. आणि मी असं निश्चित सांगू शकतो की महाराष्ट्रात या इतकं सोयीसुविधा असलेले एक 2-3च असतील. आणि मग त्याच्यामुळे आपण म्हणतो मराठवाडा मागासलेला आहे, परभणी मागासलेला आहे, पण धनंजय सरांनी इथे काम करून ते लक्षवेध केंद्र ते खेचून घेतलं आहे आणि त्याच्यामुळे मी त्यांचं विशेष अभिनंदन करतो. आज आपल्याकडे सर आले, त्यांचं नाव वगैरे रणजित सावरकर सर हे आज परभणीत आलेले आहेत व त्यांनी आवर्जून बॉक्सिंग संघटनेला त्या हॉलला भेट दिलेली आहे. इथे नुकतंच महाराष्ट्र राज्याचं शासनाचं मिशन लक्षवेधचं खाजगी सेंटर ह्या जिल्ह्याला मिळालेलं आहे. आणि ह्यासाठी सर्वात जास्त आमचे जे डायरेक्टर आहेत आणि कार्याध्यक्ष आहेत रणजितजी सावरकर यांचं योगदान फार मोलाचं आहे. जेव्हापासून त्यांनी महाराष्ट्र बॉक्सिंगची धुरा सांभाळलेली आहे तेव्हापासून बॉक्सिंगमध्ये आमूलाग्र बदल घडलेला आहे. आणि नक्कीच हे सेंटर मिळाल्याच्यानंतर आमच्या मुलांना त्याचा भरपूर फायदा झालेला आहे आणि बरीच मुलं आता राष्ट्रीय लेवलवर पदक प्राप्त करत आहेत. नुकत्याच आत्ता झालेल्या अंडर-23 गर्ल्स अँड बॉईज स्पर्धेमध्ये 7 मुलांनी सहभाग घेतला होता. पैकी 5 मुलांनी तिकडे पदक प्राप्त केलेली आहे. आणि हे सगळं होऊ शकलं कारण सावरकर सरांनी बऱ्याच गोष्टीवर महाराष्ट्राच्या बॉक्सिंगवर काम केलेलं आहे. आणि त्यामुळे जे बॉक्सरवर जो अन्याय होत होता, लॉबिंग होत होती, ती पूर्णतः बंद झालेली आहे. म्हणजे थोड्याफार प्रमाणात असेलही परंतु फेअर रिझल्ट आणि बॉक्सर केंद्रित बॉक्सिंग ही सध्या झालेली आहे. आणि निश्चितच त्यांच्या मार्गदर्शनामध्ये परभणी जिल्ह्याचं हे जे सेंटर आहे हे 100% अत्याधुनिक सेंटर होईल यात तीळ मात्र शंका नाही. धन्यवाद.